श्रीराम. आज आपण मनोबोधातला 66वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ म्हणतायत, नव्हे सार संसार हा घोर आहे, मना सज्जना सत्य शोधोनी पाहे, जनी विष खाता पुढे सुख कैचे, करी रे मना ध्यान या राघवाचे. जसा एखादा अनुभवी, आपल्या घरातला एखादा ज्येष्ठ मनुष्य आपल्याला आपल्या जीवनातल्या अनुभवाच्या अनुषंगाने काय करावं आणि कसं जगावं हे सांगतो, तशी ही सद्गुरू माऊली, तसे हे समर्थ माऊली आपल्याला या मनाच्या श्लोकातून संसाराचं आपल्या जीवनातलं स्थान समजावून सांगतायत. समर्थ म्हणतात की बाळा, ज्या संसारालाच तू सत्य मानून बसलेला आहेस, ज्याच्या पायी आज तू दिवसरात्र कष्ट करतोयस, काबाड कष्ट आपल्या जीवनातले तू ओढतोयस, या संसाराचं सत्य तू स्वतः शोधून बघ. असं असतं की बऱ्याचदा आपण पुस्तकांमधून बरंच वाचतो, आपण कित्येकदा प्रवचनांमधून, सत्संगांमधून देखील ऐकतो, पण जोपर्यंत त्या गोष्टीची अनुभूती आपल्या स्वतःला होत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याचं खरं स्वरूप कळत नाही. आम्हाला संसार हा सत्यच वाटतो. आम्हाला कोणी जरी सांगितलं, कुठल्याही सद्ग्रंथाने सांगितलं, तरी आमच्या दृष्टीने हा संसार हा मिथ्य असूच शकत नाही. साहजिक आहे, घरदार आहे, मुलं बाळ आहेत, नोकरी धंदा आहे, यांना सगळ्यांना मिथ्या कसं म्हणायचं? कारण की आमच्या अनुभूतीला अजून या संसाराचं स्वरूप आलेलं नाही. अर्थात जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती याची अनुभूती प्रत्येकाला येतेच, पण काळ नावाचं चक्र इतक्या वेगाने वाहत असतं की जीवनाच्या अंतकाळी जर याचं स्वरूप आपल्याला कळालं, तर आपल्या या बहुमूल्य जीवनातला बराचसा काळ निघून गेल्यामुळं यातून परताव्याचा मार्ग राहत नाही. त्यामुळे समर्थ आपल्या अनुभूतीने सांगतात की नव्हे सार संसार हा घोर आहे. अरे, हा संसार हे सत्य मानून, यालाच तू शाश्वत मानून जो बसलेला आहेस, याचं खरं स्वरूप हा अत्यंत घोर असा आहे. म्हणा की तू स्वतः अनुभूतीने, सत्यत्वाने जाणून घे. आणि एक लक्षात घे की एक जण करतो म्हणून दुसरा करतो, दुसरा करतो म्हणून हा अख्खा संसार, प्रत्येक घटक, प्रत्येक जीव त्या पद्धतीने करतो. पण या दृष्टीने जर बघितलं तर प्रत्येक जण या विषाचंच सेवन करतोय. आणि या विषाच्या सेवनाने कोणाला कधी सौख्य मिळालं आहे का? हे म्हणा, तू संसाराचं खरं स्वरूप समजून घे, त्यातून शाश्वत अशाश्वताचा निवाडा कर आणि एकच कर की आपल्या मनामध्ये प्रभू रामचंद्रांचे चरण घट्ट धरून ठेव. समर्थांच्या श्लोकाचा हा सरळ अर्थ श्रोते हो. या श्लोकाचं चिंतन करत असताना मला आपली लहानपणीची अलीबाबा आणि 40 चोराची गोष्ट आठवली. आपल्याला आठवत असेल की तो अलीबाबा एकदा जंगलामध्ये लाकूड तोडीला गेलेला असतो आणि तिथं एका मोठ्या गुहेमध्ये त्याचा अचानक प्रवेश होतो. ही गुहा अत्यंत सुवर्ण आणि हिऱ्या मोत्यांनी भरलेली असते आणि हे बाहेर पडण्याचा मार्ग, त्या गुहेचा दरवाजा बंद झाल्यानंतर अलीबाबा आतमध्ये राहतो. तो त्यातील भरपूर सोनं नाणं लुटून आपल्या घरी घेऊन येतो. आपल्या घरी घेऊन आल्यानंतर त्या मोजणी करण्याच्या भांड्याच्या खाली एक सोन्याची मोहर जी चिकटलेली असते, त्या मोहरेच्या लोभापायी त्याचा शेजारी त्या गुहेचा दरवाजा शोधत जातो. तो देखील त्या अलीबाबाप्रमाणेच गुहेत प्रवेश करतो. तो देखील हे सोनं नाणं सगळं पोत्यांमध्ये भरतो. पण हाय रे दैवा, त्याला बाहेर पडण्याचा मार्ग, बाहेर पडण्याचा जो पासवर्ड होता, बाहेर पडण्याचा जो सूचक शब्द होता, तोच माहित नव्हता. त्याला फक्त आत जाण्याचा मार्ग माहिती होता. आणि मग शेवटी त्याची ते चोर परत आल्यानंतर हत्या करतात. ही कथा आपल्याला माहितीच आहे. श्रोते हो, या कथांच्या अनुषंगाने आपल्याला या लहानपणीच्या बाळबोध मनाला कदाचित ह्याच्यातलं मर्म कळत नाही. पण आज इतके वर्ष संसार केल्यानंतर कदाचित या अलीबाबासारखीच आपली कथा झालेली आहे असं मला मनापासून वाटतं. आपला शेजारी किंवा आपले नातेवाईक किंवा आणखीन कोणीतरी ज्याला आपण आपल्या जवळचं, निकटचं समजतो, त्याच्या जीवनातलं सुख बघून मनुष्य या संसारामध्ये सुख आहे या अनुषंगाने या संसाराच्या गुहेमध्ये प्रवेश करत जातो. इतका आतमध्ये जातो की या संसाराच्या गुहेमध्ये तो इतका रमून जातो की रमता रमता त्याला बाहेर पडण्याचा पासवर्डच तो विसरून जातो. कसं बाहेर पडायचं हेच त्याला कळत नाही. आणि मग या संसारामधलं हे जे सारं मिळवलेलं धन, पैसा, हा मानमरातब, हाच मुळी आपल्या हत्येसाठी, आपल्या एक प्रकारची वधासाठी कारणीभूत ठरतो. अशा अर्थाने जर या आपण कथेचा अर्थ बघितला तर आपल्या जीवनात याच पद्धतीने प्रत्येकाचं जीवन चाललेलं आहे.
समर्थांनी तिसऱ्या दशकाची सुरुवात या संसाराला एका महानदीच्या, काळ नदीच्या रूपाने वर्णन करून केलेली आहे. समर्थ म्हणतात की या काळ नदीचा प्रवाह अखंड वाहतोय. या काळ नदीमध्ये असंख्य जीव बुडतायत. अनेक मंडळी यामध्ये वाहून जात आहेत या काळाबरोबर. आणि या काळ नदीमधून पोहणं हे अत्यंत अवघड आहे. समर्थ म्हणतात की या वाहणाऱ्या जीवाच्या गळ्यामध्ये वासनेची धामीण पडलेली आहे. त्याच्या हातापायांना मदमत्सराचे मोठे मोठे धोंडे बांधले गेलेले आहेत. त्याच्या पोटाला आशा नावाची एक मोठी शक्ती जोडलेली आहे. आणि यातून काही कमी नाही म्हणून जीवनामध्ये त्रितापांच्या मगरी त्याचे लचके तोडतायत. अशा अवस्थेमध्ये या काळरूपी नदीमध्ये हा जीव वाहतोय. समर्थांच्या दृष्टीने त्यांनी या नदीला, काळरूपी नदी जी बघितलेली आहे, त्यातील आपल्या प्रत्येक जीवाची अवस्था अशीच आहे. मला ते गाणं आठवतं की जिंदगी का सफर है ये कैसा सफर, कोई समझा नहीं कोई जाना नहीं. अशी आपली अवस्था झालेली आहे. कोणालाच हे जीवन म्हणजे काय ते कळालेलं नाही. एखादा कदाचित कवयित्री म्हणेल की हे जीवन असं नाही, समर्थांनी जसं म्हटलेलं आहे कदाचित इतकंही वाईट नाही. असू शकतं, कदाचित तो त्याचा भाव आहे. कदाचित एखादा कविताकार म्हणेल की ह्या जीवनामध्ये एखादं सुंदर असं हे वनवृक्ष आहे, एखादं चांगली पुष्प वाटिका आहे, या पुष्पांना अतिशय सुंदर सुगंध आहेत, या जीवनामध्ये अत्यंत वैविध्याने भरलेली ही पुष्प वाटिका आहे. असू शकते श्रोते हो. पण या पुष्पांमध्ये जो सुगंध आहे त्या सुगंधाला आसक्तीचा जोर आहे. बघा, या पुष्पांमध्ये जे सौंदर्य आहे, या सौंदर्याला ममत्व आहे. या पुष्पांमध्ये जो सुंदर सुगंध वारा आहे, तसा जीवनामध्ये आपल्याला आसक्तीच्या, मदमत्सराच्या दोरखंडांनी बांधून ठेवणारा हा वारा आहे. त्यामुळे वरवर बघता ही सगळी पुष्पवाटिका सौंदर्य पूर्णच आहे. जीवनामध्ये आल्यानंतर या पुष्पवाटिकेमधून देखील आपल्याला जावं लागतं. समर्थांनी याला काळरूपी नदी म्हटलेली आहे. अर्थात ही त्यांच्या दृष्टीने शाश्वत सत्याचाच तो मार्ग. पण जीवनाकडे बघण्याचा एखाद्या कविताकाराचा दृष्टिकोन पुष्पवाटिकेचा देखील असू शकतो. पण अशा अवस्थेमध्ये आम्ही त्या अलिबाबाच्या गुहेसारखे, त्याच्या शेजाऱ्यासारखे प्रत्येक जण या पुष्पवाटिकेमध्ये जातो आणि स्वतःला हरवून जातो. आणि हरवून गेल्यानंतर आम्हाला आमच्या जीवनामध्ये अंतकाळी लक्षात येतं की अरे नेमकं आपण काय करून बसलो, काय मिळवलं या जीवनामध्ये. जो पैसा अडका मिळवला तो देखील इथंच राहिला. जी काही नातलग मंडळी, आप्त स्वकीय ज्यांच्यावरती प्रेम केलं, त्यांच्यापैकी कोणीही या जीवाचा खरा सांगाती होऊ शकत नाहीये. चितेपर्यंत सगळेजण येऊ शकतील पण त्याच्या पलीकडे कोणी आपल्या बरोबर नाही. मग या जीवनामध्ये आपण जो भगवंतानी दिलेला हा वेळ आहे तो कशामध्ये खर्च केला? अशा गोष्टींमध्ये खर्च केला की ज्या अशाश्वत आहेत, ज्या आपल्याबरोबर कधीच येऊ शकणार नाहीत. अर्थात कर्तव्याचा भाग हा करणं अपेक्षितच आहे. कर्तव्य कोणाला चुकलेलं नाही, पण या कर्तव्याच्या पोटी उद्भवलेली आसक्ती ही मनुष्याला या काळरूपी नदीशी बांधून टाकते. आणि मग ह्याचा पासवर्ड जो संतांनी ओळखला, या काळरूपी नदीमधून बाहेर पडण्याचा मार्ग, या पुष्पवाटिकेमधून बाहेर पडण्याचा मार्ग हा संतांनी ओळखला. त्यांना याचा पासवर्ड माहितीये, त्यांना याचं एक्झिट माहितीये. संतांनी कधीच कोणाला संसाराच्या या पुष्पवाटिकेमध्ये जाऊ नका म्हणून सांगितलेलं नाही. प्रत्येकाने जावं. हे विश्व हे खऱ्या अर्थाने भोगपूर्ण आहे. त्याचा आनंद घ्यावा, त्याचा आस्वाद घ्यावा. पण जसं लहान मुलं बागेमध्ये जातात, भरपूर खेळतात, मस्ती करतात, पण संध्याकाळी आईनी हाक मारता क्षणी आपल्या हातातली खेळणी जशी आहेत तशी टाकून पटकन निघून येतात, तितकी सहजता मनुष्याला त्याच्या आयुष्यामध्ये येत नाही. तो या संसारामध्ये रमतो आणि येतो म्हणतात असतानाही आई अजूनही 5 मिनिटं, अजूनही 10 मिनिटं करत तिथंच थांबून राहतो. पण यमाचे दूत हे कधीच या वाटिकेच्या दरवाजाशी थांबून राहत नाहीत. ते आपल्याला पुढे घालून घेऊन जातात आणि मग इथं मनाची चरफराट सुरू होते. मग संतांनी या पुष्पवाटिकेमधून बाहेर पडण्याचा जो पासवर्ड सांगितलेला आहे, त्याचं सुंदर रूप हे रामचरित मानसमध्ये हनुमंताच्या चरित्रामध्ये सापडतं. हनुमंत सुंदरकांडेमध्ये जेव्हा लंकेमध्ये पोचतो, जेव्हा तो बिभीषणाच्या मदतीने अशोक वनामध्ये जातो, आईचा शोध घेतो, आईला सगळा समाचार सांगतो, आईला सांत्वन करतो. सगळं झाल्यानंतर, तिच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर आपल्या आईच्या जवळच बाळ बोलणार ना, त्याप्रमाणे हनुमंत सीता माऊलीच्या चरणी म्हणतो की आई, मला खूप भूक लागलेली आहे. तू जर आज्ञा देत असशील तर या पुष्पवाटिकेमधली काही फळं, फुलं मी याचं भक्षण करू का? यावरती जानकी माऊलीने जे उत्तर दिलेलं आहे ते या संसारामधलं पासवर्ड आहे. संसारामधून बाहेर पडण्याचं पासवर्ड हनुमंताला, जो ब्रह्मचारी आहे, त्याला
या पुष्पवाटिकेच्या फळांचा आस्वाद घेण्याच्या अनुषंगाने जानकी मातेने सांगितलं. आणि ती म्हणते की जरूर जा, फळांचा आस्वाद घे, पण प्रभू रामचंद्रांचे चरण हृदयामध्ये घट्ट धारण कर. आणि त्याप्रमाणे हनुमंत भगवंताचं स्मरण करत त्या प्रभू रामचंद्राचे चरण आपल्या हृदयामध्ये घट्ट धरत त्या अशोकवनातील फळं, फुलं, पुष्प आणि त्यानंतर केलेलं अद्भुत शौर्य हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि हे या घोर संसारामधून बाहेर पडण्याचं पासवर्ड आहे. आणि समर्थ आपल्याला हे सांगतात की करी रे मना ध्यान या राघवाचे. आपल्याला या संसारामध्ये येऊन सर्व प्रकारचे भोग घेत असताना या सगळ्यांमध्ये आसक्तीने न राहता, ममत्वानी न राहता, आपल्या कर्तव्य बुद्धीने राहून पण तरी देखील अत्यंत प्रेममय अशी अवस्था जर साधायची असेल तर त्याचा एकच मार्ग, करी रे मना ध्यान या राघवाचे. आज सकाळीच एक कोणीतरी सुंदर मेसेज पाठवला की या विश्वावरती, या जगामध्ये, या माणसांवरती जे आपण प्रेम करतो ती आपली कमजोरी असते, पण जो भगवंतावरती प्रेम करतो ते त्याचं शक्तिस्थान होतं. म्हणजे प्रेमाचाच मार्ग जो या जगावरती वळवतो तेच प्रेम जर आपण भगवंतावरती वळवलं तर ते आपलं शक्ती होईल, ती आपली ऊर्जा होईल, ती आपल्याला या संसारामध्ये घेऊन जाईल, या संसाराची सर्व सुख देईल, या संसाराच्या पुष्पवाटिकेमध्ये हनुमंतासारखी सगळी फळं फुलं देईल. पण एवढं करत असताना सहजपणे बाहेर पडण्याचा मार्ग देखील देईल. म्हणून भगवंताचं नाम आपण हृदयामध्ये धरावं, त्याचं अखंड स्मरण करावं आणि या संसारामध्ये प्रारब्धाने जे भोग येणार आहेत ते अत्यंत आनंदाने भोगावेत. करी रे मना ध्यान या राघवाचे, हेच या श्लोकाचं मर्म. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.